ठिकाणी अमृतासारखं गोड सांगितलेलं आहे. आणि आता मी गोडच या ठिकाणी सगळे ऋषी मुनी जे आहेत ना ती महादेवाकडे गेलेले तुम्हाला नाखेले का म्हणजे या ब्रह्मदेवाने वरदान दिलं त्या राक्षसांना आणि भरपूर त्रास देऊ लागले. म्हणजे आम्हाला यज्ञ बंद पडले, सगळे भजन कीर्तन बंद पडले, सगळे त्या ठिकाणी देव आले सगळे बंद पडले. असं ग्रहण त्या महादेवाकडे सांगू लागले. भक्तपती पार्वती रमण प्रजाते करिता ती दंडाळा निरापराधाचे अपराध देऊन त्याचे ताडण करीती. महादेवा तुम्हाला सांगतो म्हणले हे राशीचे एवढे मागले निरापराधाला त्या ठिकाणी शिक्षा करतात आणि त्याला त्या ठिकाणी काय करतात यम लोकांना पाठविण्याचं काम करू लागलेले. केवढे म्हणले त्या ठिकाणी मातून गेलेले राक्षस. हिरवणी इंद्राचे अधिकार स्वर्गी क्रीडती जैसे इंद्र म्हणत आम्ही ब्रह्मा विष्णू रुद्र यम कुबेर आम्ही या ठिकाणी एवढे मानलेले आहेत. ही राक्षस त्या इंद्रापदापाशी जातात पहिले स्वर्गामध्ये इंद्राच्या त्या ठिकाणी आणि तिथं जाऊन मोठे मोठे त्या ठिकाणी इकडून तिकडं तिकडून इकडं मिळवतात. इंद्रदेवाला त्या ठिकाणी जाच करतात. असे त्या ठिकाणी ती स्वतःच्या मनाला काय म्हणू लागले मी कुणी म्हणतं मी महादेव आहे, कुणी म्हणतं मी ब्रह्मदेव आहे, कुणी म्हणतं मी विष्णू आहे. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी मातून गेलेले. संग्रामी बोलती पुरुषार्थ आती गर्वी दयाभिमाने. या ठिकाणी हे राक्षस मालिवंत सुमारी आणखी त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी मातून गेलेले. तर आम्ही विरे आमच्या पुढे कोणाचा पाड चलत नाही अशा प्रकारे ते मोठे मोठे गर्जना करून बोलतात आणि सगळ्याला त्रास देऊ लागलेले. वाचोळी गंगाधरा सोयाला नाही दुसराय आमुचा विपत्ती सांगत चतुरा लजंतरा येत या ठिकाणी बाबा त्या म्हणू लागले आमचा सोयरा म्हणले कोण आहे ते चतुरानन आहे आणि आम्हाला कोणत्याच प्रकारचे कमी प्रमाण नाही आणि आम्ही कमी नाही असं त्या ठिकाणी मोठी बडी जवपणा करून मिरवू लागलेले. आता भय गावे राक्षस भय निवारावे गाई ब्राह्मणा स्वस्थ करावे यश मिळवावे. महादेवा या ठिकाणी आमच्यावर कृपा करा दया करा आणि याच्यातून आम्हाला मुक्तता करा आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याशिवाय त्या ठिकाणी त्याच्या आम्हाला त्याच्यातून मुक्त करणारा कोणी नाही देव असं त्या ठिकाणी ग्रहण करून माझ्याकडे गेले. काय करता आई कोणी आता वचन संतोषाला चल रमाण मृदू मंजुळा शब्द करुण काय पाहन बोलला. या ठिकाणी अशा प्रकारे सगळे ते ग्रहण ऐकलं आणि त्या महादेवाला किंवा आली किंवा आल्यावर त्या ठिकाणी मृदू भाषण त्या ठिकाणी करून त्याला काय बोलतात ऐका. मी नाही मारी तयासी माझे मृत्यू नाही तया जरी माझा पुसता तुम्ही रुची तरी उपायाला सांगेन. अशा प्रकारे त्या ठिकाणी महादेव बोलू लागले ऋषी मुनी तुम्ही सगळे जरी मला उपाय पुसत असला तरी माझा अधिकार नाही आणि मला त्या ठिकाणी त्याला धाक देता येत नाही, नवे नवे त्याला मागता येत नाही. कारण का ब्रह्मदेवाचं वरदान आहे त्याला त्यांचा मी त्या ठिकाणी का अपमान करू शकत नाही असे महादेव त्या ऋषी मुनींना बोलू लागले. पण मी सांगतोय काय का आई कोणी महादेवाच्या वचने आनंद घेत बोधारा जे स्वामी कृपा करुण दिनाच्या रक्षावे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळे ऋषी मुनी त्या महादेवाला बोलले. महादेव बोलल्यावर त्या ठिकाणी ऋषी मुनी काय म्हणू लागले महादेवा या ठिकाणी या दीनजनांचा उद्धार करण्याचा त्यांचं संरक्षण करण्याचं काम म्हणले तुम्हीच करणार आहे असं त्या ठिकाणी मृदू भाषण करून महादेवाची हिनवानी करू लागले. शिवा म्हणे तयासी तुम्ही जावे विष्णू पाची सकळ सांगावे व्रतांताची तो तुम्हाची रक्षण लागलेच महादेव त्यांच्या ठिकाणी त्या ऋषी मुनींना बोलू लागले अरे बाबा हो तुम्ही काय करा माझे तत्व आला पण मी तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं निवारण करण्याचा मार्ग सांगतो रस्ता सांगतो तुम्ही काय
त्या विष्णू परमात्माकडे जा आणि तुमचं ग्रहण तिथं माना. ते तुमच्यावर त्या ठिकाणी काय करतील, मात करतील. जैसे रोगी रोगे पिढीने उपरी धडवंतरीचे दर्शन झाले, तेने शब्द रसायन हरिने कुपत्य भया देईचे. कसं एखादा त्या ठिकाणी काय करा, रोगानं पिडावा माणूस आणि रोगानं पिळल्यानंतर त्याला अचानक त्या ठिकाणी कोण मिळावा, डॉक्टर मिळावा. असा डॉक्टर मिळावा, एक इंजेक्शन दिले बरोबर त्याचा रोग नाहीच व्हावा. अशा प्रकारे तुम्हाला रस्ता सांगतो. तुम्ही विष्णू भगवंताकडे जा, विष्णू भगवंत तुमचं संरक्षण करतील. शिव वचनी संतोष नाही मिळवली सकळ ऋषी जन. जय जय शब्द गर्जन ऊर्ध्व गमन दिगे. त्या ठिकाणी लागलीचं भागवत ऐकलं सगळे ऋषी मुनी उठले आणि ऊर्ध्व गमन विष्णू भगवंताकडे केलं. काय करतात, जैसा गोड्या तमारी निशी पळ भय करी, तैसे ऋषीचे भय बारी कामावरी म्हणजे निरसिले. या ठिकाणी जसं म्हणलं काय, साप बिळातून बाहेर निघावा आणि तिथं मुगस यावा. मुगस आल्यावर साप काय करतो, बिळात जातो. तसं या ठिकाणी ऋषी मुनी सगळे निघाले, पण इकडे वरदान ब्रह्मदेवाचं मिळालेले मालिवंत सुमारी आणखी त्या ठिकाणी कोण, त्याचं नाव आता माझे काही देवात केला, तिघ जण माळी मालेवंत. अशा प्रकारे तिघजण जे आहेत यांना वरदान मिळालेले आणि या वरदानानं काय झाले, उन्मत्त झालेले आणि ह्यांनी पाहून ह्यांच्या धाकानं ऋषी मुनीचे धोत्र फिटू लागले, विष्णू भगवंताकडे चाललेले. पण या ठिकाणी धाक मोठा बेकार आहे. कुणाच्याच मागे धाक नसावा आणि धाक असल्याशिवाय नीट वाटायला लागत नाही. सहज गेलं तर त्या ठिकाणी काय होतं, लेकराला गुरुजीनं जर धाक लावला तर शिक्षण येतं. तशा प्रकारे त्यांचा धाक होता म्हणून विष्णू भगवंताकडे त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग त्यांना मिळाला. हरे विष्णूशी चरण करीते झाले साष्टांग नमाळा, स्तवना दरिले गुण वर्णन कला जोडो नित्य नवा. त्याला जोडून इथे जावा. त्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी लागली सगळे ऋषी मुनी विष्णू भगवंतापाशी गेले आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी काय केलं, पहिलं नमस्कार केला, वंदन केलं. वंदन करून आपलं जी काय ग्रहण आहे ती त्या ठिकाणी विष्णू भगवंतापाशी मांडायला सुरुवात केली. जय जयाजी जगद्गुरु जय जयाजी निर्विकल्प तरो, जय जयाजी तुझा पारो नेण विधाता श्रुती शास्त्रे. विष्णू भगवंता श्रुती शास्त्राला तुमचा त्या ठिकाणी ठाम पता लागलेला नाही. वेद जाणू गेला तो ते त्याची मौनावला. या नियमाप्रमाणे तुमची म्हणले सीमा आमच्या तोंडाने वर्णन होऊ शकत नाही. पण या ठिकाणी आमचं काम आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आणि आमचं तुम्ही ऐकून घ्या. जय जयाजी गुणातीता जय जयाजी श्री अनंता, जय जयाजी जगद्गुरु अच्युता देश काळता तुझं नाही. देश काळता तुझं नाही. त्या ठिकाणी जय जय आजी जगन्नाथा, जय जय आजी विरूपाक्षा पंचवदना, कर्मदक्षा चिद चैतन्या, मनोगमना मनमोहना, कर्मवचका ईशांबरा. या ठिकाणी अशी स्तुती केलेली आहे आणि स्तुती करून आपलं काम साध्य करायचंय. आपले जर त्या ठिकाणी आपल्या शेतामधलं काही अवजार जर पाहिजे असलं, एखाद्याकडे जायचं असलं तर तिथं जाऊन त्याचं भलेपणा करावा लागतो, त्याचा मोठेपणा गावा लागतो. मध्ये काय होतं की आपल्याला वस्तू मिळते, नाहीतर तिथं जाऊन हिरू जर बोललो तर आपलं कामच होत नाही. असा प्रकार ऋषी मुनी म्हणले आता तिथं जायचं, त्यांचं स्तवन करावं लागेल, त्यांचं गुणगान गावं लागेल आणि गायल्याशिवाय मिळत नाही. अहो लेकराला सगळं आई उचलून घेत नाही पाळण्यातून, हात पाय हालिले रडलं तर मग ते आता माझं लेकरू रडायला लागलंय, तसं रडावं लागेल, काहीतरी स्तवन करावं लागेल, काहीतरी कारुणा भाकावं लागेल. असं ऋषी मुनी त्या विष्णू भगवंतापाशी काय करतात. तो निर्गुण निरंकार आहे, तो निष्कर्म निरुपचार, तो तुहुण्या साकार नानावतार दर्शी. ए भगवंता तुम्ही साकार होऊन नाना अवतार त्या ठिकाणी धरू लागलेले आणि त्या भक्ताचं त्या ठिकाणी संरक्षण केलेले. कितीतरी
मागे तुम्हाला सांगायचे मी काय नाही चल हा हा. या ठिकाणी मी एक काय त्या ठिकाणी सगळे अवतार घेऊन सगळ्या भक्ताचं संरक्षण करतात तुम्ही भगवंता. तसं या ठिकाणी आमच्या ऋषी मुनी जी ब्राह्मण जे आहेत ऋषी मुनी जे आहेत ह्याच्यावर काय करा उपकार करा त्यांना जीवदान द्या असे त्या ठिकाणी राक्षस यांच्या मागे लागलेले निज सामर्थ्य सृष्टी करी सृजी पालिकी संहारी तो तुम्ही गचावर रूपे करी नंदा घरी अवतरसी. या ठिकाणी तुम्ही काय करता आणखीन मोहरी सुरती नेती या ठिकाणी अवतार घेतील आणि तुम्ही नंदाच्या घरी कृष्ण रूपाने अवतार घेतील आणि मग त्या ठिकाणी भक्ताचं संरक्षण करतात तुम्ही. अशा प्रकारे ते ऋषी मुनी करता बोलला. धनवन्या नावेच्या केळ केळच्या हमसाचा तो पूर्ण ब्रह्मावतार पुरुष योगी मानस तू पूर्ण ब्रह्म अवतार पुरुष आहेस म्हणले. ब्रह्म अवतार पुरुष अवतार तुम्ही धरताल आणि त्या ठिकाणी काय करतात लीला दाखवितात भक्तांनी त्यांच्या मनोगत जसं असेल जसं त्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी तुम्ही देताल. अशा प्रकारे त्या ठिकाणी ऋषी मुनी त्या ठिकाणी बोलू लागले. शंख चक्र गदा धरून कली घेऊन पितांबराची उतरी वैजयंती रुळे वक्षस्थळावरी द्विज पादवरी वासी. या ठिकाणी भगवंता तुम्ही आणखीन काय करता अवतार त्या गोकुळामध्ये मथुरेमध्ये धरताल आणि तुम्ही त्या ठिकाणी काय दुष्टाचा संहार करताल. त्या ठिकाणी चक्र गदा रुळे माळकंठी वैजयंती या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही सुविवंत तिथाचा अलंकाराची शोभा त्या ठिकाणी वर्णू लागलेली आहे. सुंदर सरळनाचा पुटे शोभती बाहुबाहुवाट चरणी नुपुरांचा बोबाट आंदोळे ते गरजे ब्रह्मा निष्काम तो हा गवळ्या घरी वाके वाळे आंदू कृष्ण नवडी तत्वरी या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही लीला करतात आणि त्या लीलेमधून त्या ठिकाणी प्रगट होऊन सगळ्याला त्या ठिकाणी काय अभयदान देतात असं त्या ठिकाणी ऋषी मुनी त्या भगवंताला सांगू लागले. आईसी सावळी सुनील मूर्ती देखोणी ऋषी दंडवत करीती म्हणती स्वामी लक्ष्मीपती राक्षसी थोरा गांधीये. कृष्ण भगवंता या ठिकाणी आम्ही विनंती करू लागले हात जोडू लागलेले आणि त्या ठिकाणी काय करा आमच्या विनंतीला मान द्या. आम्हाला राक्षस मोठा धाक लावलेला गांधू लागलेला आहे. रजनीच्या रमणाची गोड सुखेच्या सुमाळीच्या चष्मा काढा चष्मा काढा ब्रह्मा पुन्हा गावसायचा नाही हा अनन्य करीती दे. रत्नीच्या म्हणजे त्या ठिकाणी भगवंत पण लागलेला आणि तुम्हाला कोण धाक देऊ लागलेले. त्यावेळेस ऋषी मुनी सांगू लागलेले आहे भगवंता या ठिकाणी ते विदुर माली आणि तुम्हारी आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी माल्यवंत हे जे आहेत ना ती ब्रह्मदेवाकडून तपश्चर्या करून वरदान मागून घेतलं आणि त्या वरदानावर त्या ठिकाणी उन्मत्त होऊन आमचं त्या ठिकाणी धाक आमच्या मागे लागला. यज्ञ बंद पडले कीर्तन बंद पडले भजन बंद पडले. अशा प्रकार कृष्ण भगवंता पुढे मांडला. ऋषीच्या आश्रम भंगिले यज्ञादी क्रिया विद्वांसू लागले ऋषीश्वर प्राचित्य झाले आती भये करोनिया. हे भगवंता तुम्हाला मी सांगतो ऋषीच्या यज्ञ बंद पडले. त्या ठिकाणी तपश्चर्या बंद पडली सगळी बंद पडली म्हणजे करून देणार. आणि ते जर आले आणि प्रति उत्तर जर द्यायला त्यांना जर महागारी जर फिरलं तर त्या ठिकाणी यमा त्या ठिकाणी लावतात ते असं त्यांचा धाक आम्हाला लागलेला आहे. तुम्ही काहीतरी आमच्यावर कृपा करा भगवंता. येणे भयंकरी जाणे आम्ही आलो तुझा शरणागता भयदाना कृपा करो निधी जपे. या ठिकाणी शरण आम्ही तुम्हाला आलोय भगवंता. आणि शरण आल्यावर त्या ठिकाणी तुमचं बिरुद काय शरण आलेला मरण नाही या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही दोन्ही बाजूने शरण आलेलो. त्या राक्षसाचा धागा आमच्या पाठीशी लागला म्हणून तुमचे पाय आम्हाला दिसले. अहो राख कुणी का व्हायना महाग धाक लावलेला पाहिजे. मग दुष्ट जरी असले त्यांच्या धाकामुळं या ऋषी मुनींना भगवंताचं दर्शन मिळालं. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताची विनवणी करू लागली. लंका दुर्गाती गुण भवता
भगवंता पुढे हा म्हणले मोठे त्या ठिकाणी दोन डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या मध्ये एक लंका बसविलेली आणि त्या लंकेचं सगळं ते काय उच्चत्व जे आहे ती त्या भगवंताला सांगू लागले. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान महाराज की बोला बोला वचनादेव वाचक सूचक चहा घ्यायला लागले तर बापू बसा एक मिनिट तिथंच बसा एक मिनिट. मग त्यांचा चहा प्यायचा झाला की लगेच पुकार. आसाराम फारूक